टीम मंगलमूर्ती डीके स्पोर्ट्स मराठवाडी भवानीनगर सळवे आयोजक या सर्व टीम यस अगदी मी विनंती करेन आपल्या संपूर्ण आजच्या दिवसभरासाठी जे दोन पंच आपल्याला लाभले होते त्या पंचांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. यस अगदी यस अगदी मी पंचांना विनंती करेन संदीप पाटील सर आपला शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आयोजन कमिटी हा पंचांचा सन्मान घ्यायचा आहे. संतोष पाटील सर आणि इर्षद दांडेकर सरांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेला भवानीनगर चषकासाठी ही पंचांना ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल आणि या पहिल्यांदा अगदी नवीन वर्षामध्ये ज्या प्रकारचे ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेला आहे संतोष तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून आणि या आकर्षक ट्रॉफी मी विनंती करेन शशिकांत दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. शशिकांत दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. क्रिकेटचे नियम हे पुस्तकामध्ये असतात आणि ते नियम पुस्तकामधून मैदानामध्ये उतरवण्यासाठी अगदी या पंचांनी मात्र ज्या प्रकारे आपलं योगदान दिलंय संतोष तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून हा मात्र आपल्याला ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलेला आहे. अंपायर्स ॲज अ थँकलेस जॉब अगदी पंचांची कामगिरी कशी राहू द्या त्यांची एक चुकी जर झाली तर मात्र सगळेजण त्यांच्यावर टीका करतात. जोरदार टाळ्या संदीप पाटील सरांसाठी यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली भूमिका बजावली आणि ट्रॉफी देखील ज्या प्रकारे आहे अगदी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय. इर्षद दांडेकर सर आपला देखील सन्मान केला जाईल. हा सन्मान मात्र आपण करत आहोत संतोष प्रभाकर तोडकर शेठ यांच्या माध्यमातून भावी नगरसेवक समाजसेवक यांच्या माध्यमातून अगदी आपण हे ट्रॉफी देत आहोत आणि संघर्ष मित्रमंडळ यांच्या माध्यमातून 2025 ची दिनदर्शिका. थँक्यू सो मच दोन्ही पंचांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्या प्रकारे दोन्ही पंचांची आपण भूमिका पाहिली आहे या दोन्ही पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यस घनसोली कॉलनी 8 संघांनी सहभाग नोंदवला भवानीनगर चषक 2025 मध्ये आणि टीम दोस्ती 11 संघाने मात्र विजेतेपद फटकावलं. सुर्वे काका आज खूप खुश होते आणि त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि कारण हे क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करेन अगदी ही आपण कॉलनीचा करंडक देत आहोत. प्रकाश कदम साहेब आपले शुभ हस्ते हा आम्ही कॉलनी करंडक देत आहोत. वेलकम टीम दोस्ती 11 या. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय 8 संघ काल 4 संघ खेळले आज 4 संघ परंतु हा करंडक ज्या प्रकारे दोस्ती 11 ला पुरस्कृत दिला जाईल त्यांच्या चांगल्या खेळाचा गौरव आहे आणि पहा अगदी एखाद्या पहिल्या क्रमांकाचा करंडक असतो असा हा करंडक संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी सौजन्य आणि प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सहभाग नोंदवला त्यांनी मात्र एकच गोष्टीचा उल्लेख केला की या स्पर्धेमधील भवानीनगर चषकमधील एक करंडक मात्र पाहण्यासारखे आहेत. नयनरम्य करंडक. अभिनंदन टीम दोस्ती 11 वेल प्लेड. अभिनंदन सुर्वे काका. प्रत्येक खेळाडूला ही दिनदर्शिका दिली जाते. संकल्प मित्रमंडळ यांच्या माध्यमातून विठाव्याचा चिंतामणी अगदी गणेश भक्त आहेत आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व संतोष तोडकर साहेब शेठ आणि पेटीपेलमध्ये देखील त्यांचं असं अमूल्य असं योगदान राहतं आणि त्यांचं मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि टीम दोस्ती 11 वेल प्लेड आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. अभिनंदन.
यस अगदी मोरया टीम गणपती टीम दोस्ती 11 आपल्याला अगदी ज्या प्रकारे घनसोली कॉलनीतील हे 8 संघ खेळले आणि भवानीनगर चषकाचं एक महत्त्वाचं आयोजन. अभिनंदन टीम दोस्ती 11 वेल प्लेड. चांगला खेळ केला सुर्वे काका, आपलं खरंच मनापासून अभिनंदन. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भवानीनगर चषक 2025 आणि या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कॉलनीमधील ज्या संघ चॅम्पियन ठरेल त्याला तर आपण एक आकर्षक करंडक दिलायच, परंतु मालिकावीरासाठी देखील एक ट्रॉफी आहे. टीम दोस्ती 11 लक्षात घ्या, भवानीनगरचं आयोजन आहे, सळवेचं आयोजन आणि आयोजनामध्ये कोणतीही कमी नसते. आणि मालिकावीरासाठी आपल्याला सौजन्य पुरस्कृत केलंय संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ, भावी नगरसेवक समाजसेवक म्हणून त्यांनी काम अगदी सातत्याने चांगलं केलंय. आणि मालिकावीराचा मानकरी ठरतोय कॉलनी गटामध्ये मॅन फॉर्म वाकी मिस्टर PMPL पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम फलंदाज गणेश संपत कदम ठरतोय कॉलनी गटामध्ये मालिकावीराचा मानकरी. मी विनंती करेन शशिकांत दादा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. या गणेश कदम हा मालिकावीराचा पुरस्कार दिला जाईल. मी आभार व्यक्त करेन आदरणीय श्री संतोष तोडकर शेठ यांचा आणि त्यांचा खरंच मनापासून आभार, कारण त्यांनी ट्रॉफी सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलंय. आणि प्रत्येक ट्रॉफी पहा ज्या प्रकारे ह्या ट्रॉफींकडे लक्ष वेधून घेतलंय. खेळाडू कमी खुश असतील दोस्ती 11चे, परंतु सुर्वे काका पहा डबल खुश आहेत. या गणेश कदम अगदी जास्त काही विचारणार नाहीये. सुर्वे काका आता पहा अगदी तुमचं प्रेम ज्या प्रकारे भवानीनगर सळवेचं आयोजन कॉलनी घनसोली कॉलनीतील 8 संघ खेळले आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी अगदी पहिल्या आयोजनामध्ये ठेवली आहे. 5वं आयोजन आहे, परंतु हे पहिल्यांदा असं घडलंय की आयोजनासाठी कॉलनीमधील मालिकावीराची ट्रॉफी. तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळलात, पश्चिम महाराष्ट्र गाजवलं, वाकी गाजवले, सातारा गाजवला, आता घनसोली कॉलनी गाजवताय, किती आनंद झालाय. दोस्ती 11 टीम खरोखर या यशाच्या मागे दोस्ती 11 यांचं सर्वांचं प्रेम आहे. ते खूप विश्वास ठेवतात माझ्यावरती आणि मी ते सार्थ करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. गणेश कदम कॉलनी गटातील मालिकावीराचा मानकरी. वेल प्लेड. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे आपण आलेल्या मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय श्री विकास कदम साहेब यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन भवानीनगरचे अध्यक्ष श्री दीपक तानाजी कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. सळवेकरांची आपुलकीची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय श्री विकास कदम साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर भवानीनगर चषक 2025च्या माध्यमातून संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील शुभ सन्मान आपण घेत आहोत ज्यांच्या पुत्राने मात्र आज ही 2 दिवसीय स्पर्धा गाजवली. प्रमोद कदम यांचे पिताश्री आदरणीय श्री बाळासो कदम साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. बाळासो कदम साहेब आपला शुभ सन्मान भवानीनगर चषक 2025च्या माध्यमातून केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी कोणत्याही आई वडिलांना अभिमानाची गोष्ट असते की आपल्या मुलांनी चांगला खेळ करावा, आपल्या मुलांनी चांगलं नाव कमवावं आणि मात्र आपल्या आई वडिलांना हा गर्व वाटावा. अशी ही पुत्राचा खेळ. बाळासो कदम साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केले गेले आदरणीय सन्माननीय श्री शांताराम कदम साहेब भवानीनगर कट्टर समर्थक यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत.
मी विनंती करेन चेक सर्व टीमला विनंती असेल प्लीज या मुख्य व्यासपीठाजवळ. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, जोपर्यंत बक्षीस समारंभ होत नाही तोपर्यंत कोणी जायचं नाहीये. चला सर्व टीम विनंती असेल, अन्यथा 3 मॅच तुम्हाला बॅन केलं जाईल, 3 स्पर्धा तुम्हाला बॅन केलं जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल, डीके स्पोर्ट्स मराठवाडी टीम संपूर्ण टीम विजेत्या सर्व टीमला विनंती असेल मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय, अन्यथा 3 मॅच तुम्हाला बॅन केलं जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे भवानीनगर चषक 2025 5व्या पर्वाला समाजसेवक श्री शांताराम शिवाजी कदम साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन सुनील दादा कदम आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण देखील समोर या. मंगलमूर्ती मराठवाडी आणि टीम भवानीनगर सळवे आपण जे उर्वरित खेळाडू आहेत ते या समोर प्लीज. हा सन्मान मात्र केला जातोय मान्यवरांचा, हा सन्मान आहे आपल्या माणसांचा, हा सन्मान आहे ज्यांनी भवानीनगर चषक 2025 वर प्रेम केलेल्या सर्व व्यक्तिमत्वांचा. थँक्यू सो मच, मनापासून मनपूर्वक आभार. एवढी फायटर संघाचे संघमालक पीटीपीएल आता जवळ येते आणि ज्यांनी मंडप सौजन्यामध्ये आपला हातभार नोंदवलाय आबा सर्वांचे लाडके आबा सचिन येळवे साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन सुनील दादा हा सन्मान करण्यात यावा. भवानीनगर चषक 2025 मध्ये त्यांचं बहुमूल्य योगदान आणि यंदा मात्र तोच संघ रेणुकादेवी स्पोर्ट्स या संघाने नावाने खेळेल. पीटीपीएलचा 5वा पर्व दिवस रात्र स्पर्धा घनसोली घरोंद्याचं हेच मैदान आणि मात्र आबा देखील सज्ज आहेत आणि सगळ्यांचे लाडकं एक सगळ्यांच्या गळ्यातील ताईत आबा या नावाने टोपण नावाने प्रचलित असलेलं हे गोड व्यक्तिमत्व. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सौजन्य सुशांत खेडेकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले त्यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करत आहोत. मी विनंती करेन आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. अशोकदादा कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा ही नम्र विनंती. सळवेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा यथोचित शुभ सन्मान संपन्न होत असताना सुशांत खेडेकर साहेब खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अंकुश खेडेकर साहेब यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन अरविंददादा कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आज या 5व्या पर्वाचा मात्र सांगता सोहळा संपन्न होत असताना आपण शुभ सन्मान करत आहोत. 5 पर्व मात्र ज्या प्रकारे भवानीनगर सळवेचं आयोजन आपण पाहतोय भवानीनगर चषक एक दैदिप्यमान अभूतपूर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अगदी प्रत्येक मान्यवराचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. श्री हरीश खेडेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन सोमनाथ दादा हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. हरीश खेडेकर साहेब आपला शुभ सन्मान केला जाईल. या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हा मात्र सन्मान केला जातोय. मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. सोमनाथ खेडेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आदरणीय सोमनाथ पंढरी साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय शांताराम शिवाजी कदम साहेब समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन अमरदादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. हा शुभ सन्मान मात्र केला जातोय या आपल्या मान्यवरांचा
ज्यांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं, ज्यांनी या स्पर्धेला आपलं अमूल्य असं योगदान दिलं. कारण क्रिकेटची स्पर्धा असू द्या अथवा कोणतंही आयोजनामध्ये जर तुम्हाला प्रायोजक नसतील तर मात्र तुम्ही ती स्पर्धा यशस्वी करू शकणार नाहीत. आणि या सर्व दिलदार व्यक्तिमत्वानी मात्र या स्पर्धेवर भरभरून प्रेम दिलंय. थँक्यू सो मच. पुढील शुभसन्मान आपण घेत आहोत. आदरणीय श्री श्रीकांत कुंभार साहेब यांचा शुभसन्मान केला जाईल. लकी ड्रॉ मध्ये ज्यांनी आपल्याला कूलर पुरस्कृत केलाय. भाग्यवान प्रेक्षक आता कोण असतील, प्रेक्षक देखील सज्ज राहा, कारण आपण अगदी काही क्षणामध्ये लकी ड्रॉचा पहिली चिठ्ठी काढणार आहोत. भाग्यवान 3 प्रेक्षकांना मात्र आता 3 लकी प्रेक्षकांना आपण कूलर देणार आहोत आणि पहिली चिठ्ठी आपण काही क्षणामध्ये काढणार आहोत. सज्ज राहा. जे प्रेक्षक अगदी दूर उभे आहेत त्यांनी जवळ या. ज्यांच्या माध्यमातून सर्व सामनावीरासाठी एनर्जी ड्रिंक आणि 12व्या खेळाडूला देखील एनर्जी ड्रिंक पुरस्कृत केलं गेलं. श्री सागर कदम साहेब आपला देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. सागर कदम साहेब आपला शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भवानीनगर चषक 2025 या 5व्या पर्वाच्या दरम्यान हा शुभ सन्मान संपन्न होत असताना सुनील दादा हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल ही नम्र विनंती. मालिकावीरासाठी वॉशिंग मशीन, 3 भाग्यवान प्रेक्षक, फलंदाज गोलंदाजासाठी 2200 रुपयांचा पारितोषिक, क्षेत्ररक्षकासाठी 1500 रुपयांचा पारितोषिक या स्पर्धेची मात्र वैशिष्ट्ये राहिली आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान सौजन्य पुरस्कृत केलं गेलं. भवानीनगर चषक 2025 5व्या पर्वासाठी माननीय श्री भरत बाबूराव कदम साहेब समाजसेवक आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम गोलंदाजासाठी 2200 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय. सुरेश कदम साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. कुमार वैष्णव सुरेश कदम यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला पुरस्कृत केलाय, परंतु त्यांच्या वडिलांचा आपण सन्मान करत आहोत. सुरेश कदम साहेब हा सन्मान मात्र संपन्न होत असताना उत्कृष्ट फलंदाज 2200 रुपयांचं पारितोषिक नाना घुटे साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मालिकावीर वॉशिंग मशीन सौजन्य जगदीश मोहन माने साहेब, श्री सचिन गोविंद कदम साहेब यांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पंच सौजन्य संतोष यशवंत कदम साहेब समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. यस, अगदी प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय. युवराज कदम साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जाईल, ज्यांनी आम्हाला मंडप सौजन्य पुरस्कृत केलाय. हे मंडप सौजन्याचा पुरस्कार अगदी आपल्याला पुरस्कृत केलाय. युवराज कदम साहेब आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. यस, अगदी एक निमंत्रण पत्रिका आपल्यापर्यंत आली आहे. ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ मोरेगाव नालासोपारा अपूर्व वर्ष 25वा आणि आज मात्र पाटण तालुका क्रिकेट संघटनेला शिवाजी यादव बॉस यांना मात्र ही निमंत्रण पत्रिका देण्यासाठी आज मुख्य या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मी नम्र विनंती करेन, ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ मोरेगाव नालासोपारा अपूर्व 25वा वर्ष रौप्य महोत्सव आणि निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मान्यवर दाखल झालेले आहेत. या आपलं देखील सहर्ष स्वागत. भवानीनगर चषक 2025 मध्ये आज मात्र ही भजन मंडळ आज या निमंत्रण पत्रिका देण्यासाठी दाखल झालेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि मात्र ही पत्रिका मात्र दिली जाईल जेडी 25वा वर्ष आहे आणि या 25व्या वर्षाची मात्र ही निमंत्रण पत्रिका दिली जाते. रामकृष्ण हरी माऊली ज्या प्रकारे
वारकऱ्यांचं दैवत पंढरपूर आणि या पंढरपुरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी वारकऱ्यांचं दैवत हे सर्व पांडुरंगाचे भक्त आणि मात्र ही निमंत्रण पत्रिका दिली जाते पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांना आणि मात्र ही निमंत्रण पत्रिकेचा आम्ही मनापासून स्वीकार करत असून आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपला देखील एक शुभ सन्मान आम्ही करत आहोत. ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ पाटण तालुका क्रिकेट गटा संघटनेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जाईल. अध्यक्ष गणेश पवार साहेब, सुनील कदम साहेब, शैलेश मोडक साहेब, अंकुश सावंत साहेब, नवनाथ बाईंग साहेब, गणेश अणुते साहेब, मारुती टेटमे साहेब, राम शेंडे साहेब, आनंदा मत्रे साहेब, श्री सुकेश पवार साहेब, संपर्क प्रमुख गणेश ढगाळे साहेब, सल्लागार शंकर मेहते, आनंदा कदम, शरद जाधव, सुनील मोंडे साहेब, आपल्या सर्वांचं पाटण तालुका क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू, थँक्यू सो मच. बाळासो आनंद कदम साहेब, अरविंद आनंद कदम साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीर टी शर्ट पुरस्कृत केलं होतं. स्वर्गीय आनंदा नीनू कदम बापू यांच्या स्मरणार्थ मात्र या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. एक आकर्षक टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केले गेले. हा सन्मान संपन्न होईल. बाळासो आनंद कदम साहेब, अरविंद आनंद कदम साहेब या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना भवानी नगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. अंकुश दत्तू कदम पाणी सौजन्य ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. 2 दिवसीय स्पर्धेला पाण्याची सोय. समालोचक सौजन्य कुमार अथर्व प्रकाश जौंजाळ, कुमार नील प्रकाश जौंजाळ यांचा विशेष शुभ सन्मान आपण भवानी नगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर करत आहोत. चेंडू सौजन्य सुभाष सकाराम शेलार साहेब, श्री माऊली गोडांबे साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. भवानी नगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. डीजे सौजन्य प्रकाश बजरंग कदम साहेब समाजसेवक यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. दीपक कदम अध्यक्ष भवानीनगर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. हा शुभ सन्मान करण्यात यावा ही नम्र विनंती. क्रिकेट साहित्य सौजन्य प्रथमेश प्रकाश सरगडे साहेब, लहू शिवाजी एकावडे साहेब 1001 कट्टर मथुर प्रेमी आहेत यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर भवानी नगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला एक गोड व्यक्तिमत्व श्री महेश दिलीप कदम सर आपल्याला कूलर सौजन्य पुरस्कृत केलेला आहे. हा शुभ सन्मान संपन्न होईल या आपल्याला नम्र विनंती केली जाते. हा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. श्रीकांत कुंभार साहेब समाजसेवक यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. शशिकांत मारुती कदम साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. हा सन्मान आपण स्वीकार करावा. वाल्मिक तानाजी कदम साहेब आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. शशिकांत मारुती कदम साहेब आपला विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. निवास विठ्ठल कदम साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण करत आहोत. भवानी नगर चषक 2025 च्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. निवास विठ्ठल कदम साहेब या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सचिन पुंड साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण भवानी नगर चषक या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सळवेकरांची जिव्हाळ्याची शॉल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मात्र सन्मान संपन्न होत असताना मान्यवरांचं मनपूर्वक आभार. अजित कदम साहेब यांचा देखील आपण
विशेष सन्मान करत आहोत भवानीनगर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून शशिकांत मारुती कदम साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करेन बाळासो आनंद कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. माननीय श्री विजय सकाराम शेलार साहेब यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करत आहोत. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. युवराज दादा कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. आपण हा सन्मानाचा अगदी आपल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात यावा ही नम्र विनंती. विशाल कदम साहेब आपला देखील यथोचित शुभ सन्मान केला जाईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आणि ज्यांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिले त्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करत आहोत. भवानीनगरचे खजिनदार श्री सुनील दिलीप कदम साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. हा मान्यवरांचा सन्मान केला जातोय भवानीनगर चषक या 5व्या पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. श्री संजय नांदेव कदम आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. प्रत्येकाने या स्पर्धेला या 5व्या पर्वाला जे प्रेम दिले प्रत्येकाने आपलं अमूल्य योगदान दिले त्या प्रत्येक मान्यवराचा आपण सन्मान करत आहोत. याच आयोजन कमिटी हा देखील सन्मान करण्यात यावा. श्री सुनील राजाराम नांगरे साहेब आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान मात्र आपण करत आहोत. थँक्यू सो मच मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. अमोल यादव साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान मात्र संपन्न होईल. विरल मोठा साहेब आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. मी प्रकाश दादा आपल्याला विनंती करेन हा सन्मान करण्यात यावा. गणूभाई मुदलीधर यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. आज हे सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत आणि या सर्व मान्यवरांचा आपण भवानीनगर चषक 2025 च्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचा सन्मान करत आहोत. मनापासून मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय श्री चंद्रकांत मातने साहेब कट्टर भवानीनगर समर्थक आणि कट्टर संतोष तोडकर शेठ समर्थक म्हणजे संतोष साहेब तोडकर यांच्यावर असलेलं प्रेम आणि एक कट्टर समर्थक म्हणून चंद्रकांत मातने साहेबांची ओळख आहे. आणि का नसावी कारण प्रत्येक जण प्रत्येकावर अगदी आपल्या दिलदार व्यक्तिमत्वावर प्रेम करतो आणि हे मात्र चंद्रकांत मातने साहेबांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. काय प्रेम करावं तर असं करावं अगदी ज्या प्रकारे निष्ठा कशी असावी तर मात्र अशी असावी. हा शुभ सन्मान संपन्न होतोय. थँक्यू सो मच मान्यवरांचा मनापासून आभार.
येस, अगदी ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण मात्र जवळ येऊन ठेपलाय. लकी ड्रॉ मात्र केला जाईल. 3 भाग्यवान प्रेक्षक कोण असतील आणि पहिली मात्र चिठ्ठी उचलली जाईल. चला, अगदी एक नियम लक्षात घ्या, तो भाग्यवान प्रेक्षक इथे हजर असणं गरजेचं असेल आणि त्याला अगदी जो मोबाईल नंबर दिलाय तो मात्र सांगायचा आहे. 3 भाग्यवान प्रेक्षकांपैकी पहिला भाग्यवान प्रेक्षक कोण असेल, भाग्यवान प्रेक्षकाचं नाव मात्र आता लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण काढणार आहोत. महेश दिलीप कदम साहेब, मुंबई पोलीस, श्रीकांत कुंभार साहेब समाजसेवक, जयवंत कदम साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर सौजन्य लाभलंय. एक कूलर वरती घ्या प्लीज, आयोजन कमिटी एक कूलर वरती घ्या. आता मात्र आपण लॉट्स चिठ्ठी काढणार आहोत. भाग्यवान प्रेक्षक कोण असेल, या कूलरचा मानकरी कोण असेल, आता मात्र चिठ्ठी काढली जाईल. नशीब असा कौल या भाग्यवान प्रेक्षकाचं मात्र नाव असेल. लक्षात घ्या, तो प्रेक्षक किती असणं गरजेचं आहे. आणि आपण मी मान्यवरांना विनंती करेन, भवानीनगरचे अध्यक्ष दीपक तानाजी कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. भवानीनगर चषक 2025 भाग्यवान प्रेक्षक या कूलरचा मानकरी ठरतोय आणि त्या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव आहे, भाग्यवान प्रेक्षकाचं नाव आहे, अगदी पहा, नशीब असतं, अगदी नशीब असंच नसतं, कारण तुम्ही मेहनत करता, मेहनत तुम्हाला साथ देते. आणि भाग्यवान प्रेक्षक पहिल्या कूलरचे मानकरी ठरत स्वतः शेठ प्रकाश कदम साहेब, वेलकम. आणि हा कूलर मात्र दिला जाईल. पहा, अगदी स्वतःच्याच नावाची चिठ्ठी काढली. ह्याला बोलतात भाग्य, ह्याला बोलतात लक, आणि मात्र इथे मात्र कूलर दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या भाग्यवान प्रेक्षकांसाठी, प्रकाश कदम साहेब शेठ. आणि पहा, कूलर दिला जातोय. हा कूलर अगदी भवानीनगरलाच गेलाय, सर्वे गावालाच गेलाय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन आणि या भाग्यवान प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. लकी ड्रॉचा एक आणि 2 कूलर बाकी आहेत, त्यामुळे नाराज होऊ नका. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने देखील राहू शकतो, तुम्हाला देखील संधी असेल. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि भाग्यवान प्रेक्षकाचं देखील अभिनंदन. येस, अगदी आपण भाग्यवान प्रेक्षकांचं आम्ही अभिनंदन करतोय. आता सन्मानाकडे पुन्हा जाऊया. भवानीनगरचे अध्यक्ष दीपक तानाजी कदम साहेब, आपला सन्मान केला जाईल. मी विनंती करेन संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ, आपल्या शुभ हस्ते हा मात्र आम्ही सन्मान घेत आहोत. ज्या प्रकारे सन्मान मात्र करावा ही नम्र विनंती. समाजसेवक आणि भावी नगरसेवक म्हणून संतोष तोडकर साहेबांना अगदी त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक समाजकार्य करत असताना कसं काम करावं याचं मात्र जिवंत उदाहरण हा सन्मान मात्र संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या सन्मानासाठी. या मान्यवरांचा शुभ सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. थँक्यू सो मच. येस, एक आपण आता शुभ सन्मान करत आहोत. ज्या व्यक्तीने पाटण तालुका क्रिकेट उभं केलं, ज्या व्यक्तीने पाटण तालुका क्रिकेट वाढवलं, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा सन्मान शेठ यांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत. एकदा जोरदार टाळ्या बॉस यांच्यासाठी, कारण हा जो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळवून दिलाय तो मात्र शिवाजी जाधव बॉस यांनी मिळवून दिलाय. आता पीटीपीएल येते, पीटीपीएलचं 5वं पर्व, दिवस रात्र स्पर्धा, मालिकावीरासाठी असणारी बाईक, संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटीचं नेतृत्व करत असताना शिवाजी जाधव बॉस यांनी मात्र क्रिकेटला आज सोनेरी दिवस आणलेत. पाटण तालुका क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवर गेलाय. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा सन्मान शेठ यांच्या हस्ते संपन्न होतोय. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसापासून एक
येस, मी विनंती करेन शशिकांत दादा कदम आपल्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान घेत आहोत. कारण ज्या व्यक्तिमत्वाने पाटण तालुका टेनिस क्रिकेटवर प्रेम केलं, फक्त क्रिकेटच नाही तर समाजकार्य करत असताना मात्र सातत्याने महत्त्वाची कामगिरी केली आहे. आणि अगदी समाज सेवा हाच माझा धर्म म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं आदरणीय सन्माननीय संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मोफत रुग्णवाहिका असू द्या, नवी मुंबई शहरामध्ये ज्यांनी आपल्याला अगदी अडचणीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या गरजू माणसाच्या पाठीमागे उभं राहणारं व्यक्तिमत्व, संकल्प मित्र मंडळाच्या माध्यमातून अगदी सातत्याने चांगलं कार्य केलंय. मोफत अन्नधान्य वाटप असू द्या, मोफत पाण्याचे टँकर, मोफत पत्रे वाटप, नागरिकांशी सातत्याने संवाद साधत असताना ज्या प्रकारे त्यांनी मात्र आपलं काम केलंय. आणि गणेश उत्सवामध्ये जास्त अगदी आपल्या गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा त्यांनी मात्र पुरस्कृत केले. पाटण तालुका क्रिकेटमध्ये नेहमी त्यांचं योगदान राहतं, तालुक्याच्या पाठीमागे नेहमी उभे असतात. आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमी ज्यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर पाहायला मिळतं, विविध हा मात्र फटाक्यांचा जल्लोष केला जातोय. हा अगदी जल्लोष आहे संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य केलं जातं. आणि विविध घटकातील विविध लोकांसाठी मात्र आपण त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना कार्य पाहिलंय. विविध कलागुणांना, लहान मुलांना वाव द्यावा म्हणून अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, त्या ठिकाणी संतोष तोडकर साहेब यांनी मात्र आपलं योगदान दिलंय. एक जोरदार टाळी आपण वाजवूया संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्यासाठी. भावी नगरसेवक, समाजसेवक म्हणून त्यांचं कार्य मात्र उल्लेखनीय राहिलंय. आणि पहा फटाक्यांचा जल्लोष केला जातोय. मोठं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व ज्यांनी भवानीनगर चषकावर अगदी प्रेम केलं. या 5व्या पर्वाला ट्रॉफी सौजन्य देखील पुरस्कृत केलंय. मी नक्कीच आणि पहा अगदी फटाक्याचा जल्लोष. ज्या वेळेला फोर्ड गाडी येते, डबल वन येते, त्यावेळेला तुम्हाला अगदी सांगावं लागत नाही, सगळे जे प्रेमी असतात त्यांचे चाहते असतात त्या फोर्ड गाडीच्या जवळ जातात. कारण त्यांना माहित आहे हा आपला माणूस आहे, आपला व्यक्तिमत्व आहे, हे समाजसेवेचा वसा घेणारं हे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ. मी विनंती करेन सर, मार्गदर्शनाचे निश्चितच अगदी आम्ही आपलं ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. ज्या प्रकारे सर आपण पाटण क्रिकेटवरती प्रेम केलंय, ज्या प्रकारे आपण समाजसेवेचा वसा चालवलाय, निश्चितच आपण मार्गदर्शन करावं. येस, अगदी निश्चितच, कारण भावी नगरसेवक आहेत आणि तुम्हाला बोलावं लागेल. कारण समाजकार्य तुमचं बोलतं, परंतु कधी कधी आपल्याला बोलावं देखील लागतं. कारण आपलं काम बोलतं, हा त्यांचा नेहमी कसं राहिलाय, वचक राहिलाय. कारण समाजकार्य करत असताना गोरगरिबांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबिर असतील, गणेशोत्सवामध्ये मोफत बस सेवा सातत्याने पाहायला मिळते. आणि आपल्या गरजू लोकांसाठी अगदी पावसाळ्यामध्ये पत्रे वाटप असतील, आपल्या गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य वाटप असतील, अगदी विविध घटकातील लोकांसाठी समाजकार्य केलंय. म्हणजे अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, तिथे सातत्याने चांगलं काम केलंय आपल्या आदरणीय सर्वांचे लाडके संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ. सर निश्चितच अगदी सगळ्यांना ऐकायचं आहे. खरं तर शेठ विषय बोलायसाठी आमच्या विटामध्ये देव माणूस म्हटल्यावर शेठ असतात. 8 दिवसापूर्वी माझ्या मित्राची आय ऑफ झाली, तर तो मित्र मला म्हणला की भाऊ जरा फोन कर शेठला. तर म्हटलं तुम्हाला शेठ ओळखत नाही, तुम्ही फोन करा आणि मग शेठला ओळखा. तर न ओळख असता वेळी शेठला एक फोन केला की माझी आय ऑफ झाली आणि कोल्हापूरला ॲम्ब्युलन्स न्यायची आहे. तर शेठनी 15 मिनिटात तिथं त्याला ॲम्ब्युलन्स दिली. त्या माणसाच्या खिशात खाली 2000 रुपये होते. मी त्याला 4000 दिले खाली खर्चासाठी. बाकी शेठनी त्याच्या घरीपर्यंत आई पोचवायची जबाबदारी घेतली. धन्यवाद. येस, अगदी जी मोठी व्यक्तिमत्व असतात ती नेहमी आपल्या कामातून बोलतात, शब्दातून बोलत नाहीत. आणि एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ, सर्वांचे लाडके. थँक्यू सो मच सर, आपला बहुमूल्य वेळ दिलात. कारण ज्या प्रकारे व्यस्त कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामधून आपला वेळ मात्र काढत असताना मी बॉस यांना विनंती करेन, निश्चितच अगदी आपण येस अगदी आपण
दुसरा भाग्यवान प्रेक्षकाचा अगदी आपण लकी ड्रॉ करत आहोत. भाग्यवान प्रेक्षक दुसरा कोण असेल, लकी ड्रॉच्या माध्यमातून एक कुपन काढलं जाईल. कारण जसा उल्लेख केला आपण समाजकार्य कसं करावं, समाजकार्याचा वसा कसा चालवावा हे मात्र शेठ यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. आणि शेठ यांच्या शुभ हस्ते आपण एक कुपन काढत आहोत. भाग्यवान प्रेक्षकाचं नाव आहे या स्पर्धेमध्ये, भाग्यवान प्रेक्षक ठरतोय अर्जुन देसाई. जर उपलब्ध असेल तर या आणि आपला नंबर देखील सांगायचा आहे. या अर्जुन देसाई या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांसाठी आणि आपला नंबर सांगा. मोबाईल नंबर जो आपण लिहिला होता तो सांगायचा आहे. अगदी चांगली गोष्ट आहे, मराठीमध्ये बोलायला पाहिजे आणि त्यांनी मराठीमध्ये नंबर सांगितलाय. आणि या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव आहे अर्जुन देसाई. आणि शेठ यांच्या शुभ हस्ते या भाग्यवान प्रेक्षकाला मात्र कूलर दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या या प्रेक्षकासाठी आणि जोरदार टाळ्या भवानीनगर चषकासाठी. कारण 3 प्रेक्षकांना मात्र आपण लकी ड्रॉ मध्ये कुपन देतोय सर, कूलर देतोय, छोटी गोष्ट नाहीये. यास आता मात्र आपण वैयक्तिक पुरस्काराकडे वळत आहोत. तत्पूर्वी ओम साई MTC यांचा देखील शुभ सन्मान करूया. कारण कालपासून त्यांचं चांगलं अगदी काम राहिलंय. अक्षय शेठ मात्रे या आपला सन्मान केला जाईल. आणि DJ अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण त्यांचं देखील चांगलं कार्य राहिलंय. अक्षय शेठ म्हात्रे, ओम साई MTCचे सर्व खोणी गाव. लाईव्ह टेलिकास्ट करणं मित्रांनो जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं. सकाळी सर्वांच्या आधी यायचं, सर्वांच्या नंतर जायचं, सेटअप रेडी करायचा, एका हातामध्ये जेवण, एका हातामध्ये कॅमेरा अथवा एका हाताने जेवायचं आणि एका हाताने ऑपरेटिंग, असं ओम साई MTCचे सर्व अक्षय शेठ म्हात्रे. ओम साई MTC साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. लाईव्ह टेलिकास्ट कसं करावं हे ओम साई MTC ने दाखवलंय. थँक्यू सो मच. काल किरण बस्कर सरांचा आपण आवाज ऐकला, तर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुमधुर आवाज. आज निश्चितच ते पनवेल इथे स्पर्धेसाठी गेलेत, परंतु आजच्या दिवसासाठी कराड तालुक्यातील आशिष चोरगे सरांना आपण ऐकलं. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अजून एक चांगला आवाज, त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. आणि अमरदादा या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समालोचक आणि पंचांना असलेली ट्रॉफी अगदी लक्ष वेधून घेते. आणि हे ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे संतोष तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून. पहा अगदी तुम्ही समालोचक आणि पंचांना ज्या प्रकारे ट्रॉफी देतात, परंतु ही ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एखादा बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरची ट्रॉफी आहे. आणि आशिष चोरगे सरांचा आपण सन्मान करत आहोत. भवानीनगर चषक या स्पर्धेचं हे मोठं वैशिष्ट्य राहिलंय की त्यांच्या या ट्रॉफीज हे करंडक, आणि हे करंडक मात्र ज्या प्रकारे आपल्याला पुरस्कृत केलेत, शेठ यांचा देखील आभार. आशिष चोरगे सरांचा हा सन्मान मात्र संपन्न होत असताना त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये एक गोड आवाज सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडला गेलेला आवाज आणि पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थातच लव जाधव सरांचा आवाज आणि त्यांचा करूया यशोचित सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. लव जाधव सरांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लव जाधव सरांसाठी. खूप चांगला आवाज आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलात. त्याचबरोबर किरणजी मस्कर सर यांचा देखील आवाज आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अगदी आपण पुरस्कार देत आहोत. चला प्लीज तिन्ही टीम या आपण समोर. अगदी थोडासा उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपण बेस्ट फिल्डरसाठी नामांकन जाहीर करत आहोत. सौजन्य श्री सुशांत खेडेकर साहेब, योगेश खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपये आणि ट्रॉफी सौजन्य आदरणीय श्री संतोष तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे. भावी नगरसेवक समाजसेवक यांच्या माध्यमातून. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या वर्षी मात्र दुसऱ्यांदा फटकावला जातोय. कोण असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट?
तिन्ही टीम अगदी लक्ष द्या. आपण वैयक्तिक पुरस्कार देत आहोत. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरतोय DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचा क्षेत्ररक्षक अक्षय शिंदे ठरतात या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या अक्षय शिंदे आपल्याला अगदी पुरस्कृत केलेला आहे सुशांत खेडेकर साहेब, योगेश खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचा पारितोषिक आणि ट्रॉफी सौजन्य संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून या अक्षय शिंदे आपल्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाईल. या कोणी प्रतिनिधी या, मी विनंती करेन सुशांत खेडेकर साहेब आपण आपल्या शुभास्ते हा पुरस्कार वितरित करावा. आज नक्कीच अक्षय शिंदे नाहीत परंतु त्यांचा खेळाडू मात्र हा पुरस्कार स्वीकार करतोय. आणि पहा रोख रक्कम देखील इथेच दिली जाते, जीपे नाहीये, कॅश आहे. आणि मात्र अभिनंदन मी करेन अक्षय शिंदे, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट भवानीनगर चषक 2025. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फिरकीपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली, या स्पर्धेमध्ये ज्याने पहिली विकेट हॅट्रिक घेतली आहे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कुमार वैष्णव सुरेश कदम यांच्या माध्यमातून 2200 रुपयांचं पारितोषिक, ट्रॉफी सौजन्य संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भवानीनगर सळवेचा फिरकीचा जादूगर, या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज NK ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या NK नवनाथ चंद्रू कदम या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचे मानकरी ठरत आहेत. अभिनंदन NK. कुमार वैष्णव सुरेश कदम यांच्या माध्यमातून हा मात्र पुरस्कार आपल्याला अगदी पुरस्कृत केलाय. थँक्यू सो मच. 2200 रुपयांचं पारितोषिक. NK अगदी बोलावं लागेल कारण पाटण क्रिकेटचा नियम आहे. या नाहीतर ट्रॉफी त्या छोट्या मुलाला द्या, पैसे इथे ठेवून जा. काल पहिली विकेट हॅट्रिक घेतलीत, तुमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली, हातामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे. काय सांगाल आणि संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करत असताना आपण देखील अगदी उपविजेतेपद पटकावलंय. गोलंदाजचा मानकरी जरी मी असलो तरी ह्याच्या माग माझ्या टीमचं योगदान आहे सर्व, कारण टीम जिंकल तर आपल्याला हे भेटेल. आणखीन जास्त करून प्रमोद आणखी ॲलेक्सने सर्व मॅच पहिल्या ओव्हरमध्येच चांगली गोलंदाजी केल्यामुळं मला हा भेटला, कारण की जिंकलो नसतं तर हा भेटलं नसतं, जिंकल्यामुळे आपल्याला हे भेटतं. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न विचारेन, नाही बोलत कारण त्यांना माहित आहे की पुरस्कार भेटला, पैसे भेटले, चला काम झालं आपलं. आयोजनामध्ये खूप मेहनत घेतले खरंच भवानीनगर सळवे. एकदा संपूर्ण आयोजन कमिटीसाठी जोरदार टाळ्या आणि आपल्या पुरस्कर्त्यांसाठी, कारण मित्रांनो एवढं आयोजन करणं सोपं नसतं. ज्या प्रकारचे आपण करंडक पाहतोय, वॉशिंग मशीन बाकी आहे, वॉशिंग मशीन उचलायला आता मात्र दोघा तिघांना यावं लागेल आपल्या खेळाडूंना. पाहूया आता नेक्स्ट अगदी आपण पुरस्कार देत आहोत सर्वोत्तम फलंदाज, ज्यांनी अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅटच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलं. 2200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नाना गुटे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कार पुरस्कृत केलाय. ट्रॉफी सौजन्य संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ, भावी नगरसेवक समाजसेवक यांच्या माध्यमातून ज्यांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला. सुर्वे काकांनी त्यांच्यावर पारितोषिक अगदी लावलं होतं. सर्वोत्तम फलंदाज भवानीनगर चषक 2025 एनी गेसेस कोण असेल? टीम DK स्पोर्ट्स कोण असेल? तुमच्यामधला असेल का? येस, सगळ्यांचा लाडका दादा आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरतोय इंद्रजीत पाटील. कव्हर्सला फटके खेळण्यामध्ये वाकबगार फलंदाज, कव्हरचा बादशाह. वेलकम इंद्रजीत पाटील. मी आभार व्यक्त करेन सुशांत नाना घुटे साहेब, आपलं मनपूर्वक आभार. संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ, आपलं देखील आभार. ट्रॉफी सौजन्य मी प्रकाश कदम सर, आपल्याला विनंती करेन हा पुरस्कार आपण वितरित करावा. सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेतील भवानीनगर चषक 2025 मधील इंद्रजीत पाटील. एकदा जोरदार टाळ्या इंद्रजीत पाटील यांच्यासाठी. दादा दादा बोललं की सौरव गांगुली यांची आठवण येते, परंतु हा पाटण क्रिकेटचा दादा आहे आणि खेळ देखील दादा सारखा केलाय. अभिनंदन दादा.
बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. सुरुवात खराब झाली या सीझनची, पुनरागमन केलं, भवानीनगर चषकाचं चॅम्पियनशिप पटकवली, सर्वोत्तम फलंदाज. काय भावना आहेत? भावना तर भरपूर आहेत, परंतु आमची टीम खरोखर खडतर प्रवासातूनच चाललेली आहे. पहिलं वर्ष चॅम्पियन होती, दुसरं वर्ष दुसऱ्या नंबरला. आता तर बरेच म्हणजे नवीन टीम आल्यात, बऱ्याच चांगल्या खेळतात, प्रॅक्टिस करतायत आणि त्याचं फळ त्यांना मिळतं आहे. थोडी कमी पडतात मुलं, नवीन तयार होत आहेत आणि कमबॅक करेल नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारेन. PTPL दिवस रात्र येते, मालिकावीरासाठी तिथे बाईक आहे, परंतु भवानीनगर सळवेचं कसं वाटलं आयोजन? 2 दिवसीय स्पर्धा, एक दैदिप्यमान स्पर्धा आपण अनुभवली आहे. भवानीनगर सळवे जुनी टीम आहे आणि प्रमोद आम्ही एकत्र खेळ डायमंड टीममधून, मग त्यांचा परिचय जवळच आहे आणि खरोखरच सर्व मुलं एवढी चांगली खेळतात तर बघून आनंद वाटतो. आणि या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगली स्पर्धा आणि हे 5वं पर्व त्यांचं, याच्यापेक्षा मोठं त्यांचं 6वं पर्व असेल आणि त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते दादा इंद्रजित पाटील, सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेमध्ये. यस, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच मंगलमूर्ती मराठवाडी. मी कॅप्टन साई सुतार आपल्याला विनंती करेन, या आपण पहिल्यांदा कॅप्टन यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण टीमला आम्ही निश्चितच आमंत्रित करू. या कॅप्टन साई सुतार, पहिलं कॅप्टन येऊ द्या, नंतर टीम देखील येईल. या 3य क्रमांकासाठी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे शांताराम शिवाजी कदम साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून 9,000 रुपयांचं पारितोषिक आणि ट्रॉफी सौजन्य संतोष प्रभाकर तोडकर साहेब शेठ. येस, थांबायचं 1 मिनिट. साई सुतार 7 खेळाडू संघामध्ये असताना देखील आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलंय. कसं लढायचं ते तुमच्या टीमने दाखवलं. काय सांगाल संपूर्ण संघाविषयी? सांगायचं म्हटलं तर 7च सर्वांना भारी होते, पण फायनल मारायचा विचार होता, पण आमचे जरा प्लेयर मागे पुढे झाले, त्यामुळे आम्हाला फिल्डिंग घ्यायची होती. ते आम्हाला मजबुरीने बॅटिंग भेटली, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला. 2 पुण्यावरून आले, आम्ही दोघं, उमेश आणि मी, माझा भाऊ मालाडवरून आलो, गणा इकडे असतो. पोरं सर्वांनी एकत्र खेळलं पाहिजे. असं नाही की ह्याच्या जेव्हा टीम चालले त्याच्या जेव्हा टीम चालले असं काही नाही. सर्व 11 प्लेयर खेळणार तेव्हा टीम जिंकणार, कोणी एकट्यावर टीम जिंकत नाही, हे सर्व प्लेयरनी लक्षात घ्यावे. बस एवढंच बोलतो. एक शेवटचा प्रश्न विचारेन. टीम भवानीनगर सळवे उपांत्य लढतीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की आपला सामना आपल्यातून जातोय आणि भवानीनगर सळवे आपल्यापेक्षा सरस आहे, आणि आयोजन कसं वाटलं? भवानीनगरचं आयोजन प्रत्येक वेळी चांगलंच असतं आणि प्रत्येक वेळा जेव्हा त्यांची टुर्नामेंट असते आम्ही फर्स्ट थर्ड प्राइजमध्ये असतो. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन मंगलमूर्ती मराठवाडी, 5व्या पर्वामध्ये 3ऱ्या पर्वाचे अगदी चॅम्पियन ठरले. वेलकम टीम मंगलमूर्ती मराठवाडी. अजित दादा सुतार असतील, मिस्टर PTPL गणेश शिंदे असतील, या आपल्या सर्वांना अगदी आपण सन्मानित करतोय. आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज किरण मस्कर सरांचं देखील आगमन झालं. आता मजा येईल बक्षीस वितरण सोहळ्याला. शांताराम शिवाजी कदम साहेब यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. अभिनंदन टीम मंगलमूर्ती मराठवाडी. फक्त 7 खेळाडू परंतु 7 पा ज्या प्रकारे खेळ केलाय, एकदा जोरदार टाळ्या. मंगलमूर्ती मराठवाडी भवानीनगर चषक पहिल्या पर्वाचे चॅम्पियन, या 5व्या पर्वामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकावलंय. अभिनंदन, अभिनंदन, वेल प्लेड. अगदी संपूर्ण संघ आहे. सांग बला, सांग बला, सांग बला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. यस, प्लेयर ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन. चला आयोजन कमिटी वॉशिंग मशीन वरती येऊ द्या. वॉशिंग मशीन साठी आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे जगदीश मोहन माने साहेब, सचिन गोविंद कदम साहेब. आणि मालिकावीराचा मानकरी अगदी देण्याआधी निश्चितच आपल्यासोबत जोडले जातील किरण मस्कर सर. आणि पहा, अगदी पहिल्या पर्वामध्ये ज्या संघाने विजेतेपद फटकवलं होतं, 5व्या पर्वामध्ये त्या संघाने 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलंय. या स्पर्धेचा राजा खेळाडू, या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी, जो वॉशिंग मशीनचा मानकरी ठरतोय, कोण असेल मालिकावीराचा मानकरी? एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्यात. टीम DK स्पोर्ट्स भवानीनगर सळवे. मालिकावीराचा मानकरी सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलाय वॉशिंग मशीन जगदीश मोहन माने साहेब, सचिन गोविंद कदम साहेब
आणि ट्रॉफी सौजन्य संतोष प्रभाकर तोडकर शेठ, भावी नगरसेवक, समाजसेवक. आणि ज्या खेळाडूचं नाव तुम्ही घेतलं निश्चितच या 5व्या पर्वाचा, जो पहिल्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज होता तोच ठरतोय 5व्या पर्वाचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी, मालिकावीराचा मानकरी, जो मैदानामध्ये खेळत असताना करतो समोरच्या संघांचे वांदे. मिस्टर PTPL, मिस्टर PTRBPL मालिकावीराचा मानकरी ठरतोय गणेश सुरेश शिंदे. एकदा वेळ जोरदार टाळ्या मित्रांनो. वेलकम. आधी टाळ्या थांबायला नको आहेत मित्रांनो, कारण हा पाटण तालुक्याचा अभिमान आहे. आज मराठवाडी पाटण तालुक्याचं नाव नवी मुंबईच नाही तर अखिल भारतीय टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये नोंद घेण्यामध्ये भाग पडलाय. फायनल धर्मवीर चषकाची जर तुम्ही आठवलीत तर समोर एक मोठा संघ व्यावसायिक गटातील आणि त्या संघासमोर ज्या प्रकारे ही लढत दिली आहे, मी विनंती करेन युवराज कदम साहेब, विजय शेलार साहेब हा पुरस्कार वितरित आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल. आणि येस अगदी मी देखील विनंती केली की किरण सर आता मात्र आपल्यासोबत जोडले जातील. येस, थँक्यू सो मच, मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला सगळ्यात श्रीमंत खेळाडू, ज्याच्या घरामध्ये वॉशिंग मशीन, फ्रीज पासून सायकल पासून प्रत्येक गोष्ट पोहोचली आहे. आणि यंदा PTPL ला बाईक आहे, ती देखील कोणाच्या घरी पोहोचेल ते बघायचं आहे. एक घरी अशी गोष्ट केल्यानंतर घरचे खुश, बोलतात पुढची स्पर्धा कधी आहे. आणि भवानीनगर सर्वेचं खास वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत घरचे खुश. मात्र मला माहिती आहे तू पण म्हणजे फसला नाही, म्हणजे लग्न झालंय तुझं असं बोलायचंय मला. लग्न झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर ही मॅन ऑफ द सिरीजची जी वॉशिंग मशीन आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या घरी घेणारच? माझ्या घरी आज झाली, कारण सुरुवातीला आमची चर्चा झालेली की घ्यायची म्हणून वॉशिंग मशीन. तर या भवानीनगर टुर्नामेंटच्या त्यामुळे मला भेटलेली आहे. आता बाईक पण घ्यायचं तुमचा इच्छा आहे का? तसं काय म्हणजे घेऊ शकतो, पण कसं टीमनं सपोर्ट केला पाहिजे. जसा NK बोलला की टीम आहे म्हणून मी आहे, तसं टीम आहे म्हणून मी आहे. कारण आज आम्ही सॅटर्डे आणि संडे काल 5-7 जण आम्ही घेऊन खेळत होतो, तर त्यांचं बी योगदान भरपूर आहे. कारण ते मालाड आणि दोघेजण पुण्यावरून येतात. तर यासाठी टीमची एकी असणे एक भरपूर गरजेची आहे, कारण ती तुम्हाला टॉपपर्यंत नेऊ शकते. संघ खऱ्या अर्थानं 7 असो किंवा 8 असो, तुम्ही प्रत्येक मॅच हारला तरी चालेल, पण गावाच्या नावासाठी सातत्याने खेळत राहिलं पाहिजे. या गोष्टीची तू काय बोलेल? नक्कीच. गाव हे आपलं गाव असतं, कारण त्यात किती बी तुम्ही देशभर फिरला तरी शेवटी गावाला आपल्याला यायचं असतं, कारण ते सुख गावातच मिळतं, कारण बाहेर मिळत नसते. सगळ्यात पहिल्यांदा एक शेवटचा प्रश्न, भवानीनगर सर्वेची स्पर्धा काहीतरी नवीन घेऊन येतं, कारण की प्रत्येक जण वाट बघतो. जसा बॅनर पडला तसा 2 सेकंदामध्ये 24च्या 24 टीम अगदी बुक झाल्या आणि बाकीच्या सगळ्या टीम वाट बघत होतात. आणि आता बाकीच्या सगळ्या टीम 365 दिवस वाट बघतील या स्पर्धेची. ही स्पर्धा कशी वाटली खऱ्या अर्थानं? नक्कीच ह्या स्पर्धेसाठी एक टुर्नामेंट म्हणजे भवानीनगर टुर्नामेंट खेळायची अशी सर्वांची आमची इच्छा होती. आणि त्यात ह्या ज्या वेटिंग लिस्टला टीम होती आणि जे उत्सुकता होती ना ती शिवा बॉसमुळे झालेली आहे. कारण या ठिकाणी त्यानं प्लॅटफॉर्म असा तयार केलेला आहे की प्रत्येकाला हवेहवेस टुर्नामेंट खेळूशे वाटतात या ठिकाणी. त्यात भवानीनगर टुर्नामेंट दरवर्षी 1 नंबरच असते, कारण त्यांची टुर्नामेंट लकी असते. आणि माझा जो लाईव्ह इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यामध्ये मी भवानीनगरचं पण माझ्या आवडीची टीम म्हणून नाव घेतलं होतं, त्यात प्रशांतचं पण मी नाव घेतलं होतं, एक माझा प्लेअर आवडता म्हणून. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. तमाम यंग खेळाडू ज्या खेळाडूकडे बघून संध्या बॅट हातामध्ये घेतात असा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू. थँक्यू सो मच गणेश सुरेश शिंदे. जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. नेक्स्ट द्वितीय प्राइज ऑफ द टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं मी काल देखील बोललो होतो, वॉशिंग मशीन बापरे, हे चला या. इंद्रजीत दादाने 4 व्हीलर आणली आहे. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा मला वाटतंय 5वं वर्ष आहे. फक्त एकदाच हा संघ या स्पर्धेतून बक्षिसाच्या बाहेर गेला. लक्की आणि नशीबवान या शब्दाचा अर्थ जर कोणत्या संघाला विचारायचा असेल तर या संघाला जाऊन नक्की विचारा, जो 99% मेहनत करतो आणि 1% नशिबाचा खिशामध्ये ठेवतो. असा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आवाज देऊयात. इट्स नॉट अ नेम, चॅम्पियन भवानीनगर सर्वे संघ. वेलकम. या टीम सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आता तुमचा प्राइज देण्याआधी एक सन्मान सगळ्यात महत्वाचा आम्ही घेतोय. अर्थातच सर्वे गावाला खऱ्या अर्थानं एकत्र आणण्यामध्ये ज्यांचं योगदान राहिलंय. मी पहिल्या दिवशी देखील बोललो होतो
क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात म्हणून सर्वे गावाचा विकास खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं ज्या महिलेनं हातामध्ये घेतला, महिला म्हणजे खऱ्या अर्थानं जिजाऊची लेक ज्यांना आम्ही नेहमी बोलतो, घराच्या बाहेर उंबऱ्यापर्यंत, उंबऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत या महिला पोचल्या आणि बघता बघता चंद्रावरती देखील पाऊल महिलेनं ठेवलं. महिला कधीच कुठे कमी नाहीये आणि सर्वे गावाचा विकासाचा मूल मंत्र ज्या महिलेनं हातामध्ये घेतलं त्या सर्वे गावच्या अर्थातच सरपंचा सौभाग्यवती रुपाली जयवंत पवार मॅडम मी विनंती करेल, हा सन्मान आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं आज अभिमानाची गोष्ट आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं विटाव्याचा चिंतामणी म्हणून ओळखलं गेलं, रात्री कधीही त्या व्यक्तीला फोन करा, त्याचे दरवाजे रात्रभर एखाद्या प्रत्येक तरुणासाठी खुले असतात. असे सन्मान्य आदरणीय भावी नगरसेवक संतोषजी तोडकर शेठ आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. अभिमानाची गोष्ट आहे. सर्वे गावाचा विकासाचा मूलमंत्र ज्या महिलेनं आपल्या हातामध्ये घेतला, गावाला तरुणांना खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्यासाठी एवढा मोठा प्रवास करून आज नवी मुंबईच्या नगरीमध्ये तुम्ही आलात. आज अभिमान वाटला तुमचा सन्मान करत असताना. वा, आणखीन काय हवंय? एखाद्या व्यासपीठेवरती जेव्हा सरपंचांचा सन्मान होतो आणि सरपंच जेव्हा तरुणांच्या खेळासाठी एवढा मोठा प्रवास करून नवी मुंबईच्या मैदानामध्ये 2 दिवस अगदी थांबतात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा देतात. मनापासून आभार. 2 शब्द तुम्हाला नक्की बोलायला देणार. कसं वाटलं हे सगळे खेळाडू आज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आले? माझा सर्वांना नमस्कार. भवानी नगर सदरपेवाडी सळवेतली मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यांना दिवस वाटते ती. आणि यंदा इतकं ह्याच्यापेक्षा मोठी व्हा तुम्ही. माझा आशीर्वाद कायम तुमच्यावर आहे. थँक्यू व्हेरी मच. माझ्याकडनं चुकलेलं असलं तर मला माफ करा. धन्यवाद. खरं आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. मात्र तुम्ही एवढा वेळ काढून, आता खऱ्या अर्थानं वेळ कोणाकडेच नसतो, मात्र आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ 2 दिवस एखाद्या आपल्या गावासाठी देणं, आपल्या गावातील तरुण मुलांना देणं ही खऱ्या अर्थानं चांगल्या सरपंचांची लक्षणं आहेत, ही आम्ही पाहिली. जाऊयात सेकंड प्राइज आले टीम संपूर्ण. येस, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट देऊयात. सेकंड प्राइजचा किताब भवानी नगर सर्वे या टीमला मी विनंती करेल सेकंड प्राइज देण्यासाठी. सेकंड प्राइज स्पॉन्सर केले आदरणीय सर्वेगावचे विद्यमान अध्यक्ष गोल्डन मॅन प्रकाशजी पवार साहेब बापू यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये सेकंड प्राइज देण्यात आलाय आणि सेकंड प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय सरपंच आपल्या शुभ हस्ते आम्ही सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. मॅडम प्लीज आपण या. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. कोणताही खेळाडू प्राइज घेऊन जाणार नाही या गोष्टीची नोंद घ्या, अन्यथा पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. कारण की जो फर्स्ट प्राइज घेतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी थांबणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही तसंच थांबा. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात अर्थातच चॅम्पियन टीम भवानी नगर सर्वे या संघाला. वा, फर्स्ट प्राइज देण्याआधी सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट सध्या दिलं जात आहे. ज्या मुलांनी रात्रभर मेहनत केली, 2-2 वाजेपर्यंत या मैदानामध्ये या व्यासपीठाला साफ करण्यासाठी जी मुलं रात्रीचा दिवस करून या मैदानामध्ये थांबली, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या खेळावरती कुठलाही परिणाम झाला नाही. असं म्हटलं जागरण झाल्यानंतर बॅटिंग होत नाही, पण असं कोण म्हणतं की जागरण झाल्यानंतर खेळ होत नाही? या मुलांनी तो खेळ करून दाखवला आणि दुसऱ्या क्रमांकाच्या प्राइज वरती आपल्या गावाचं नाव कोरलं, अर्थातच भवानी नगर सर्वे संघ. वा, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. आणि आता जाऊयात पहिल्या क्रमांकाचं प्राइज. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा पहिला नंबरचा किताब. एक लकी ड्रॉ राहिलाय. चला लकी ड्रॉ. लकी ड्रॉ या स्पर्धेचा साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते. बापरे, जास्त शिट्टे आलेत.
लकी ड्रॉ आणि चिठ्ठी आहे किरण मस्कर सांगतो. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. मला वाटलं ही फर्स्ट ट्रॉफी आहे, पण जेव्हा वर आली तेव्हा ती उंच अशी ट्रॉफी दिसली. या ट्रॉफीमुळे घरामध्ये घरपण येईल यामध्ये शंका नाही आहे. आणि ही ट्रॉफी जेवढी जड आहे तेवढाच वजनदार संघ. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय संतोषजी तोडकर शेठ, खऱ्या अर्थानं मी तुमचं सगळ्यात पहिल्यांदा आभार यासाठी व्यक्त करेल. बॉस, आपली पाटण तालुका प्रीमियर लीगची प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक आयोजनामध्ये तुमचा खऱ्या अर्थानं खूप मोठा वाटा असतो. तुम्ही तालुक्याच्या पाठीशी शेठ असं नेहमीच उभे राहा. आतापर्यंत तुमचं दातृत्व पाहिलंय, यंदा तुमचं कर्तृत्व पाहायचंय आणि भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला बघायचंय. आमच्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही उभा राहिलात आणि नगरसेवक म्हणून तुम्ही जेव्हा उभे असणार ना शेठ, तेव्हा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी ताकद म्हणून उभे राहणार हा शब्द तुम्हाला देतो. आणि गुलाल उधळण्यासाठी देखील आम्ही असणार, कारण की जेव्हा जेव्हा आवाज दिला तेव्हा तेव्हा तुम्ही आलात. आता तुम्ही एकदाच आवाज देणार, जेव्हा तिकीट तुमच्या हातामध्ये येणार तेव्हा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी तुम्हाला गुलाल उधळण्यासाठी तेव्हा उभे असणार. आपल्या शुभ हस्ते आम्ही फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट देतोय. वेलकम चॅम्पियन DK स्पोर्ट्स, फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. वा, इंद्रदादा, राजू सर, त्याचबरोबर आपण पाहिले तर ही संपूर्ण यंग खेळाडू, लेजंड खेळाडू या टीम मध्ये आहेत जे नेहमी संघासोबत असतात. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. वेलकम सेट. आदरणीय समाजसेवक त्याचबरोबर सरपंच, मी विनंती करेल आपण देखील प्लीज जॉईंट व्हा. येस, आपण देखील या प्लीज सरपंच. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भवानी नगर चषक 2025 नवीन वर्षाने नवीन वर्षामध्ये एखाद्या संघाच्या घरामध्ये ट्रॉफी जाणं, नवीन वर्षाची सुरुवात जर अशी होणं तर त्या संघाला आणखीन काय हवंय. आणि चॅम्पियन DK स्पोर्ट्स या संघासाठी सध्या टाळ्या वाजवल्या जात आहेत. अप्रतिम चॅम्पियन DK स्पोर्ट्स. इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. वा, नवीन वर्ष, एखाद्या नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक संघाला अशीच हवी असते, जो संघ आपल्या गावाचं नाव छातीवरती आणि तालुक्याचं नाव पाठीवरती घेऊन खेळत असतो. मोरया, थँक्यू सो मच. आणि लकी चिठ्ठी आहे. आदरणीय मान्यवरांना मी विनंती करेल, एक छान फोटो या स्पर्धेचा फर्स्ट प्राइज चॅम्पियन ट्रॉफी सोबत घेतला जातोय, जो फोटो नेहमी आठवणीमध्ये राहील. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी दिनदर्शिका विटाव्याचा चिंतामणी आदरणीय श्री संतोषजी प्रभाकर तोडकर साहेब, याचं व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्या पाठीशी खऱ्या अर्थानं संकटामध्ये गणरायासारखा उभा राहिला. मान्यवरांना विनंती करेल आपण विराजमान व्हा. इंद्रजित दादा, दोन शब्द काय? बोलायचं झालं तर बरंच काय आहे, पण या दोन शब्द मुकादमसाठी जी मेहनत मुकादम आमची आणि आता PTPLचे ते चेअरमन झालेत तर त्याच्यासाठी त्याचे अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट झाली, मगाशी त्याचे निर्णय होते परंतु ते चुकीचे ठरले किंवा आम्ही ऐकले नाही, त्यामुळे थोडे नाराज आहेत, त्याच्यासाठी त्याची माफी. आणि दुसरी गोष्ट, या भवानीनगर टीमने जे काही प्रेम दिलेलं आहे सर्वांना, ते प्रेम असंच सर्वांचं असू द्या, सर्वांवरती असू द्या. तर टीमसाठी आणि आमच्या टीमकडून त्यांना शुभेच्छा. थँक्यू. आदरणीय बाळासो कदम साहेब, खऱ्या अर्थानं दोन शब्द आपण देखील. हॅलो, नमस्कार. जय भवानी क्रिकेट क्लब सळवेच्या पुरस्कृत जय भवानी चषकच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं उपस्थितीबद्दल धन्यवाद. प्रथमतः आमच्या सळवे गावामध्ये मला सरपंचाच्या विषयी बोलण्यासाठी सांगितलं आहे. सळवे गावामध्ये कैलासवासी अरुण शेठच्या माध्यमातून त्यावेळेला ग्रामपंचायतीमध्ये आमच्या 9 महिलांची ग्रामपंचायत होती. त्यावेळी विकास करण्याच्या उद्देशानं सगळं केलेलं होतं आणि त्यावेळी झालंय तसंच. आत्ताच्या या आरक्षण ओपनमध्ये पडल्या महिलांचं त्याच्यामध्ये 2.5 वर्षासाठी सरपंच झालेल्या, म्हणजे पहिले सरपंच आमच्या लक्ष्मीबाई बोरगे होत्या, त्यांची कारकीर्द चांगली होती. त्यानंतर ह्या सरपंच झाल्या रुपालीताई
आणि यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून आमच्या सळवे गावासाठी कमीत कमी 10 कोटीची कामं या सरपंचांनी खेचून आणली. त्याबद्दल त्यांना अभिनंदन करणं आम्ही अपेक्षित आहे आणि आम्ही ते करतो. कौतुक त्यांचं आहे. कधी सरपंच कारखान्यावरती गेल्या म्हटलं की तिथल्या स्टाफ सरपंच काहीतरी मागायला आल्या आणि त्या एखादी गोष्ट मागितल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय निघतच नाहीत. हा त्यातला सर्वांचा ग्रह आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असा एकच आमदार असेल की ज्या आमदाराची माणसं गावागावात जाऊन विचारतात तुमचं काम काय राहिलंय का. आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्या सरपंचांना विचारलं की मॅडम तुमच्या गावात आता कुठलं काम आहे का. त्यावेळी मॅडमनी जी 3-4 कामं सांगितली, अगोदरची कामं सुद्धा आता चालू आहेत आणि ही 3-4 कामं सुद्धा चालू आहेत. अशा या मोठ्या नेत्याच्या मोठ्या मनाच्या या सरपंच, आम्ही त्यांचं नेहमीच कौतुक करतो आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून जय भवानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मला वाटते जन्नई नगर क्रिकेट क्लबच्या त्या ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी सुद्धा त्या आल्या आणि सर्वांना आनंद झाला. त्यांनी इथून पुढे असंच आपली कारकीर्द चालवावी. आम्हा मुंबईकरांच्या खरं तर आम्ही गावाच्या विकासासाठी वेडी माणसं आहोत. आमचं गाव विखुरलेलं आहे. 12 वाड्या आणि 13वं गाव आहे. 12 वाड्या डोंगर दऱ्यामध्ये आहेत. तरीसुद्धा 10-10.5 कोटीचं पॅकेज म्हणा साहेबांनी या सरपंचाच्या माध्यमातून दिलं. आम्ही साहेबांना धन्यवाद देतो. आदरणीय साहेबांना जवळून ओळखणारे सन्माननीय बॉस आहेत, त्यांना सुद्धा या उपस्थितीबद्दल धन्यवाद आणि सरपंचांना उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भवानी क्रिकेट क्लबच्या सर्वांना आम्हाला निमंत्रित केले त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थानं जाऊया आता लकी ड्रॉ. जो प्रेक्षक लकी ड्रॉ साठी आहेत त्याआधी अध्यक्ष शिवा बॉस आणि पाटण तालुका कमिटी आणि आयोजकांचं मी खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करतो. लक्षात घ्या, थोडंसं बाहेर ग्रामीण स्पर्धेला असल्यामुळे आज रविवारी मी उपस्थित राहू शकलो नाही. मात्र तरीही मोठा प्रवास करून माझ्या तालुक्याच्या स्पर्धेसाठी आलो. दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांची आणि तालुक्याची. जाऊयात लकी ड्रॉ ऑफ दी टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये लकी कूलर जातोय घरामध्ये. सुनील कदम आहेत का? सुनील कदम कुठे आहेत? अरे वा, काय आज उपवास? काय नाही, उपवास नाही. चला लकी ड्रॉ. श्रीकांतजी कुंभार साहेब, श्रीकांतजी कुंभार साहेब आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉ आम्ही देतो. आदरणीय श्रीकांतजी कुंभार साहेब, तर मी विनंती करेल लकी येस लकी विजेत्याला लकी ड्रॉ देऊयात. येस, वा, आता मस्त. काही आता अजिबात तुम्हाला गरम होणार नाही. याला बोलतात नशीब. आणि कोणी विचारलं नशिबाची परिभाषा काय, तर सांगायचं 200 जणांच्या चिठ्ठीतून मला लकी ड्रॉचा कूलर भेटला. थँक्यू सो मच. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. हा सोहळा इथेच संपन्न झाला. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजा, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय क्रिकेट.